हाय हॅलो नमस्ते. दिवाळीची सुट्टी आणि कुठेच नेलं नाही अशी तक्रार होती मुलीची. मग म्हटलं चल जाऊया. अनायसे मैत्रिणीचा फोन आला आणि आम्ही चौघीसुद्धा निघालो मुंबई दौऱ्याला. पहिल्यांदा दादरला पोहोचून गेलो इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. खूप छान मठ आहे. दादरला कित्येक वेळा जाणं झालं पण हा मठ कुठे आहे हेच माहीत नव्हतं. मैत्रिणीच्या कृपेने ह्या मठाचा पत्ता मिळाला किंवा आम्हाला तिकडचं बोलावणं आलं आणि आम्ही हे दुसऱ्यांदा या मठामध्ये जातोय. गुरुवारचा दिवस होता, खूप गर्दी होती पण तरीही म्हटलं आपण दर्शन घ्यायचं. मोठ्या रांगेमध्ये उभे राहिलो पण अगदी अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्हाला दर्शन मिळालं. खूप छान इथे वातावरण आहे, खूप स्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला प्रसाद. इथे जी नारळवडी मिळते ना, अगदी 20 रुपयाला मिळते पण इतकी छान लागते खरंच. मी तर जेव्हा जाते तिथे ती नारळवडी पहिल्यांदा घेते. तर इथे मी तेच केलं, नारळवडी घेतली, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. पुजारी आम्हाला हाकलत होते, बरोबर आहे गर्दी होती आणि त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकून निघून गेलो. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर मठापासून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतं. हे सुद्धा खूप छान प्रशस्त असं मंदिर आहे. खूप मोकळी इथे जागा असते. इथे भजन कीर्तनं होतात. गुरुवारी आम्ही गेलेलो, असा काही दिवस नव्हता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. खूप छान दर्शन झालं पण खूप शांतता वाटते या मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये एक मात्र थोडंसं खटकलं, ते म्हणजे बाहेर बोर्डवर लिहिलं होतं की मंदिरात कुणीही हार आणू नये. पण मंदिराच्या बाहेर हारवाल्यांचं दुकान का होतं मला हेच कळलं नाही. आणि जर दुकान होतं तर बोर्डवर असं लिहिण्याची काय गरज होती. असो, जे काही असेल ते. पण मंदिरात येऊन खूप छान वाटलं. मुलींनी वगैरे दर्शन घेतलं. बाकी संतांचे फोटो मी लेकीला दाखवत होती आणि तिचे हाय मला सगळं माहिती आहे आधीपासून असं करून ती तोऱ्यात निघून गेली. तर अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा दादर गाठल्यानंतर या 2 मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे जायचं होतं आम्हाला मेट्रोनी. कुठे जायचं काही माहीत नव्हतं. मैत्रीण मुंबईची असल्यामुळे तिला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हटलं चला ही धूर आता तुमच्याकडे देऊयात आणि तिलाच सगळं करायला सांगितलं. 2-3 स्टेशन गेल्यानंतर वारंवार आम्ही तिला विचारत होतो की आम्हाला कुठे उतरायचं. आणि मेट्रो स्टेशनची नावं अशी काही भयानक आहे ना, ती वाचता सुद्धा येत नाही. कुठेतरी उतरलो आणि मग आपणच दिसतोय हो इथे. फक्त संपूर्ण मेट्रो स्टेशन रिकामं होतं. मागे पुढे सगळीकडे पाहिलं, एक माणूस दिसत नव्हता. भीती वाटत होती. मुलीसुद्धा म्हणत होत्या की भीती वाटते, कोणीच दिसत नाही आहे. सरासरा अगदी पायऱ्या चढलो. म्हटलं कुठेतरी कोणीतरी दिसेल आणि माझ्या मनातली भीती तिथे जागी झाली आणि मी म्हणाले बाबा कसं वाटतं, हवा बिवा काहीच नाही आहे. भीती वाटण्याचं तसं काही कारण नव्हतं. सगळीकडे CCTV कॅमेरा होते. पण जे व्यक्ती लोकल प्रवास करतात, मुंबई लोकलने प्रवास करतात, त्यांना तर ही शांतता भयान वाटणारच आहे. आम्ही जोपर्यंत गर्दीमध्ये आणि धक्काबुक्की करत प्रवास करत नाही ना, तोपर्यंत आम्हाला तो प्रवास केल्यासारखा वाटतच नाही. म्हणूनच मुंबई मेट्रोमध्ये थोडंसं असं झालं. थोडं पुढे गेल्यानंतर माणसं दिसू लागली आणि मग आम्ही त्यांना बाहेर जायचा रस्ताही विचारला. वरती उजेडात आल्यानंतर म्हटलं बघूया कुठेतरी नावाची पाटी दिसेल आणि आपण नेमकं कुठे आलोत ते कळेल. नावाची पाटी दिसली एके ठिकाणी. तिथे लिहिलं होतं गिरगाव मेट्रो स्थानक. पण आतमध्ये जेव्हा मेट्रोतून बाहेर आलो तिथे काहीतरी वेगळंच लिहिलेलं. असो, तिथून टॅक्सी पकडून आम्ही गेलो बाबुलनाथ मंदिर च्या इथे. आणि तिथे बाबुलनाथ मंदिराला 108 पायऱ्या आहेत आणि लिफ्टची पण सोय आहे. पण आम्ही लिफ्टने गेलो कारण पाय खूप दुखत होते. 12 वर्षाखालील मुलांना फ्री आहे लिफ्ट आणि बाकीच्यांना 1 रुपया घेतात. मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये सोनेरी नक्षीकाम आहे. मुलीला वाटलं की हे सोन्याचं मंदिर आहे. मग तिला समजावलं. मग आम्ही दर्शन घेतलं. खूप छान असं इथे दर्शन झालं. त्यानंतर जेवण करून घेतलं. जेवण करताना थोडीशी मस्ती चालू होती आणि तेव्हाच आम्ही प्लॅनिंग केलं की आता जेवण झाल्यानंतर कुठे जायचं. तर तिथूनच पुढे मंदिरापासून वरती गेलो आपण पायऱ्या चढून. जिथे जाईल तिथे आज पायऱ्या चढणं होतं. पायऱ्या चढून अगदी थकत वरती गेलो. जेवल्यामुळे पोटातही दुखत होतं. हा अगदी आजूबाजूचा सुंदर असा नजारा होता. आणि खाली जंगल सफारी फॉरेस्ट वॉकसाठी सुद्धा तिथे जागा होती. ते आम्ही नंतर जाणार होतो. काय होतं ते? अरे इथे रस्ता आहे. आपण आलो कुठे? असं पायऱ्या चढून तिकडून रस्ता नव्हता. तिथून रोडवरनं परत यावं लागलं. पायऱ्या चढत असताना मला मनात वाटत होतं की आता पायऱ्या संपतील आणि समोरच एक छान सुंदर असं हँगिंग गार्डन असेल. हेच तर असतं, यालाच तर म्हणतात येड्यांची जत्रा. येड्याला कधीही कुठे फिरायला न्यायचं नसतं. म्हणून तर ओळखीचं आणि माहिती असलेलं व्यक्ती असल्याशिवाय मी कुठेच जात नाही. नाहीतर माझी तर गंमत होतेच होते, समोरचाही पोपट होतो. मैत्रीण म्हणाली आपण वाळकेश्वरला आलेलो आहोत. काही जणांना तिने विचारलं कसं जायचं. विचारल्यानंतर हे बघा आमच्या मुली कुठे चालल्यात.
शहाण्या समजूतदार असणाऱ्या मैत्रिणींनी आम्हाला सुखरूप हँगिंग गार्डनमध्ये नेलं. तिथलं आकर्षण म्हणजे इथला हा म्हातारीचा बोट. लहान असताना मीही तिथे गेले होते, पण त्यावेळेस माझं मेमरी कार्ड एवढं चांगलं डेव्हलप झालं नव्हतं, त्यामुळे कसं जायचं हे माहीतच नव्हतं. आताही कळणार नाही म्हणा, तसं आमचा थोडा फॉल्टी पीसच आहे. मुली गेल्या आणि त्या म्हातारीच्या बोटमध्ये त्यांनी मस्त एन्जॉय केलं. वास येतो की नाही काय माहीत नाही, पण गेले आपल्या पायरीतनं कशा कशा. ही म्हातारी हा बोट कधीच घालत नाही आणि ती म्हातारी कोणतीही कोणालाच माहीत नाहीये. फक्त म्हातारी एक बोट इथं सोडून गावाकडे तिच्या निघून गेली. गावाकडे म्हणजे तिच्या माहित नाही आता कुठेतरी ती निघून गेली. मुलींनी छान एन्जॉय केलं. अगदी तिच्या लेसच्या बाजूनी, तिच्या टोकाच्या बाजूनी, बोटांच्या बाजूनी, सगळ्या बाजूने आम्हाला हाय हॅलो केलं. त्यानंतर बाहेर येऊन पण विचित्र असे थोडेफार फोटो काढले. सगळ्यांना बाजूला हाकलून तिने मग अशा बघा हे बघा हे बघा ही माकडं, ही अशी माकडं, या अशा माकडांनी इथे फोटो वगैरे काढले. त्यांना नंतर म्हटलं चला चांगला फिरूया. हे आमचं ध्यान आहे ना जे चॉकलेटी कपड्यातलं आहे, त्याला सतत फॅशन शो करायची लय हाऊस असे. असं मांजरेसारखं वाकडं तिकडं नाचून तिने पण थोडा फॅशन शो केला. आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही सरळ म्हटलं चला थोडंसं झाडं बिडं पाहूयात. झाडं पाहिली इथं छान. आमच्यासारख्या पोपटांना इथे 1 नाही 2 नाही आम्हाला 5-6 पोपट दिसले. त्यांची पण कदाचित ही येडी इथं का आली याच्यासाठी मीटिंग चाललेली असावी. त्यांची मीटिंग झाली, काही डिस्कशन झालं, सगळे पोपट उडून गेली, एकच मात्र शिल्लक राहिला. आणखीन एक गंमत, हा सीएमचा बंगला आहे असा विचार करून मी या बंगल्याचा व्हिडिओ काढल्यानंतर कळालं हा वर्षा बंगला नाही, हा फक्त सीएमचा बंगला आहे. कुठल्या सीएमचा ते माहीत नाही. पुढे म्हटलं खाली ज्या पायऱ्या दिसत होत्या त्या पायऱ्यांना जाऊया. 25 रुपयाचं तिकीट काढून परत जवळून जंगलाची सफारी करण्याचा विचार केला आणि फिरलो. इथेही परत चालायचं होतं, पाय खूप तुटले होते. रोज चालायची सवय याच्यासाठीच करावी लागते. थोडेसे इथेही व्हिडिओ काढले. सगळी झाडं बघितली, झाडं दिसत नव्हती. पक्ष्यांची जी नावं लिहिलेली त्या पक्ष्यांना येण्यासारखं आम्ही हाका मारत होतो. लोक आम्हाला येडी का म्हणेनात, पण येडीच खूप छान एन्जॉय करतात. शाण्यांना ते जमत नाही, तेच आम्ही केलं. वरून हा गिरगाव चौपाटीचा व्ह्यू खूप छान दिसत होता. म्हटलं जाता जाता एकदा तरी जवळून समुद्र पाहायचं आणि तिथे जायचं. मग ठरलं आधी बाणगंगाला जाऊयात आणि त्याच्यानंतर मग परत येताना शेवटचा स्पॉट हाच असणार आहे. चला मग निघालो माघारी आणि पहिल्यांदा बाणगंगाला जायचं असं ठरवलं. या बाणगंगा सरोवराची कथा अशा प्रकारे आहे की जेव्हा सीतामाईचं अपहरण झालं होतं तेव्हा तिला शोधण्यासाठी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण संपूर्ण भारतभर भटकंती करत होते आणि अशाच वेळेस ते या ठिकाणी आले. त्यांच्या आल्यानंतरच या ठिकाणाला वाळुकेश्वर असं नाव पडलं आहे. इथे आल्यानंतर चहूबाजूनी वेढलेल्या समुद्रातून पिण्याच्या पाण्याचा शोध करणं म्हणजे एक संघर्षच. अशा वेळेस त्यांनी लक्ष्मणाला आदेश केला आणि लक्ष्मणाने पृथ्वीकडे दिशा करत एक बाण सोडला आणि इथे गंगा अवतरित झाली. अशा प्रकारची इथे कथा आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. कार्तिक महिन्यातल्या त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठी गंगा आरती सुद्धा होते. तर ही आहे आमची मुंबई. मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर, आमची जन्मभूमी सुद्धा आणि कर्मभूमी सुद्धा. इथे प्रत्येकजणच आपल्या नशिबाची लढाई लढतो. मुंबई म्हणजे गर्दीमध्ये सुद्धा एकटेपणा जाणवतं आणि एकटेपणातही गर्दीचा आधार वाटतो. माझी मुंबई, सगळ्यांची मुंबई, प्रत्येकाला सामावून घेणारी ही मुंबई, मायानगरी जी स्वप्न दाखवते आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटायला सुद्धा लावते. म्हणूनच प्रत्येकासाठी मुंबई आहे मेरी जान.